नमस्कार. जगभरात तणावाचं वातावरण वाढताना दिसत आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेसाठी एक अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता अधिक गंभीर टप्प्यावर पोहोचतोय आणि याचा परिणाम फक्त त्या दोन देशांपुरता मर्यादित राहणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. अशावेळी पंतप्रधानांनी नेमकं काय सांगितलं आहे? भारतासाठी ही परिस्थिती किती संवेदनशील आहे आणि सामान्य नागरिकांनी काय काळजी घ्यायला हवी? चला सविस्तर जाणून घेऊया. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सध्या मध्यपूर्व भागात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. इराण आणि युनायटेड स्टेट्स यांच्यातील मतभेद मागील काही दिवसात अधिक तीव्र झाले आहेत. दोन्ही देशांकडून सतत इशारे दिले जात आहेत आणि काही ठिकाणी सैन्य हालचालीही वाढल्या असल्याचं समोर येत आहे. ही परिस्थिती अचानक निर्माण झालेली नाही, तर काही काळापासून चालू असलेल्या तणावाचाच हा पुढचा टप्पा असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. राजनैतिक चर्चांमध्ये अडथळे निर्माण होणं, परस्पर आरोप प्रत्यारोप आणि जागतिक पातळीवरील दबाव या सगळ्या गोष्टी या संघर्षाला आणखी गुंतागुंतीचं बनवत आहेत. आता प्रश्न असा आहे की भारतासाठी हे का महत्त्वाचं आहे? भारताचे हजारो नागरिक मध्यपूर्व देशांमध्ये काम करतात. तेथे काम करणाऱ्या भारतीयांची सुरक्षितता हा एक मोठा मुद्दा आहे. तसंच भारताचा मोठा तेल पुरवठा या भागातून होतो. त्यामुळे जर परिस्थिती आणखी बिघडली तर त्याचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधत महत्त्वाचं आवाहन केलं आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही, पण सतर्क राहणं अत्यंत गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नका आणि फक्त अधिकृत स्रोतांवरूनच माहिती घ्या, कारण अशा परिस्थितीत चुकीची माहिती वेगाने पसरते आणि त्यामुळे अनावश्यक भीती निर्माण होऊ शकते. सरकारकडूनही या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालय परिस्थितीचा आढावा घेत आहे आणि गरज पडल्यास तातडीची पावलं उचलण्यासाठी तयारी ठेवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी विविध पर्यायांचा विचार सुरू आहे. जर परिस्थिती आणखी गंभीर झाली तर भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी विशेष व्यवस्था केली जाऊ शकते. तथापि सध्या कोणतीही तातडीची आपत्कालीन घोषणा करण्यात आलेली नाही आणि अधिकृत माहिती अद्याप पूर्णपणे स्पष्ट नाही. पण तज्ज्ञांच्या मते ही परिस्थिती खूप संवेदनशील आहे आणि कोणत्याही क्षणी यात बदल होऊ शकतो. जागतिक पातळीवरही या संघर्षाकडे गांभीर्याने पाहिलं जात आहे. अनेक देशांनी शांततेचं आवाहन केलं आहे आणि तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण जर हा संघर्ष वाढला तर त्याचे परिणाम केवळ राजकारणापुरते मर्यादित राहणार नाहीत, तर त्याचा परिणाम व्यापार, तेलाच्या किमती आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनावरही होऊ शकतो. म्हणूनच भारत सरकारकडून वारंवार एकच संदेश दिला जातोय: शांत रहा, सतर्क रहा आणि फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हाच मुद्दा पुन्हा अधोरेखित केला आहे. ते म्हणाले की देशातील नागरिकांनी एकत्र राहून जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, कारण अशा वेळी देशाची एकजूट आणि संयम खूप महत्त्वाचा असतो. तर सध्या तरी परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्याची गरज आहे आणि येणाऱ्या अपडेट्सकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. ही होती सध्याची एक महत्त्वाची आंतरराष्ट्रीय घडामोड, जिचा परिणाम भविष्यात भारतावरही होऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं? ही परिस्थिती किती गंभीर आहे? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या अपडेटमध्ये.